माझं नाव अमोघ रवींद्र वैद्य. इतिहास संशोधक, इतिहास अभ्यासक आहे आणि पुण्यातल्या मंदिरांवर अभ्यास करतो. 12व्या शतकातलं मंदिर आहे, याचा संदर्भ आपल्याला श्री नामदेव महाराजांच्या गाथेतच येतो. आळंदीची पंचक्रोशी म्हणून जे आहे त्याच्यामध्ये ते दोन शब्दांमध्ये आपल्याला येतं की दक्षिणे पुण्येश्वरो देव, पुण्यात एक पुण्येश्वराचं देऊळ होतं. नागेश्वर महादेव मूळपीठी नागेंद्री पहावो, त्रिवेणी रूपे वाहत असे. नागेंद्री नावाची नदी म्हणजे आजची नागझरी नदी ती त्रिवेणी रूपाने म्हणजे 3 प्रवाहांनी वाहत होती असं म्हणतात. आता 2 प्रवाह अजूनही आहेत. एक प्रवाह आपण म्हणूयात काळाच्या ओघात नाहीसा झाला, पण त्या 3 प्रवाहांनी ती वाहते आणि त्या 3 प्रवाहांच्या काठी असलेलं हे नागेश्वराचं मूळ पीठ किंवा मुख्य मंदिर होतं असं आपल्याला दिसतं. त्यामुळं हे नामदेव महाराजांच्या थोडंसं आधीपासनं म्हणजे मंदिर एस्टॅब्लिश्ड आहे असं आपण ज्यावेळेस म्हणतो, कारण ते त्यात टाकता म्हणजे अनेक लोक तिथे जात असणार आहेत आणि अनेक लोक तिथं दर्शनासाठी गेलेलेही असणार आहेत जे त्यांच्या ओळखीचे होते, कदाचित ज्ञानेश्वर माऊली सुद्धा. आणि या सर्व गोष्टींमध्ये बरं खरं तर बघायला गेलं तर आळंदीची पंचक्रोशी लिहिताना त्यांनी आजूबाजूच्या आळंदीबद्दल सांगताना आजूबाजूचे 4 ठिकाणं सांगितलेली आहेत. ती 4 ठिकाणं सांगत असताना हे मंदिर असणं म्हणजे हे त्या पूर्ण आळंदी असेल, पुणे असेल किंवा हा संपूर्ण जिल्ह्याचा जो रिजन आहे यामधलं अत्यंत महत्वाचं आहे म्हणजेच तेवढंच मोठं देऊळ हे एकेकाळी असणार आहे. काळाच्या ओघात तेवढं मोठं देऊळ आता आपल्याला दिसत नसलं तरी सुद्धा कागदपत्रांवर आता मात्र कळतं. पुढच्या काळामध्ये म्हणजे महाराजांच्या काळामध्ये ती आजची सोमवार पेठ आहे, पण सोमवार पेठेचं आधीचं नाव ही पेठ शहापुरा, शहाजी महाराजांनी बसवलेली म्हणून. तर या पेठ शहापुरामध्ये अनेक आपल्याला कागदपत्र मिळतात की त्या ठिकाणी काय म्हणूयात महत्वाचं नागेश किंवा न्याहाल पेठ किंवा शहापुरातलं श्री नागेश्वर मंदिर असे आपल्याला संदर्भ हे शहाजी महाराजांच्या काळात सुद्धा मिळतात, नंतरच्या काळातही मिळतात. आणि चित्रावांनी त्याचं पुनर्बांधकाम केलं, कारण पुन्हा मधल्या काळामध्ये तुम्ही बघाल तर भरपूर पडझड झाली असणार आहे, कारण ते मंदिर तसं पुण्याच्या बाहेर आहे. म्हणजे टेक्निकली जर पेशवे काळात बघायला गेलं तर पुणे जसं वाढायला लागलं तशी सोमवारपेठ थोडीशी बाहेरची आहे. आजही आपण सोमवारपेठ कसबा पेठ संपली की सोमवारपेठ सुरू होते, त्यामुळे थोडस त्याची पडझड झाली असावी. सो नंतर पेशवाई काळामध्ये आता तुम्ही बघाल तर थोडस बाहेरच्या बाजूला मंदिर आहे. ही 4 मंदिरं होती खरं, पुण्येश्वर, नारायणेश्वर, केदारेश्वर. ही तुम्ही बघाल तर कसब्याच्या जवळ म्हणजे कसबा पेठेच्या जवळ आणि कसबा पेठेत सुद्धा आहे, पण हे थोडंसं दूर, त्यामुळे थोडंसं गावाच्या बाहेरचं मंदिर आहे. याची पडझड झाली असणार आहे, त्यामुळे पेशवे काळामध्ये त्याची पुनर्बांधणी म्हणजे खरं तर जीर्णोद्धार केला गेला. त्यामुळं मुख्य दगडी अंतराळ, त्यानंतर गर्भगृह हे आणि बाहेरचा संपूर्ण भाग हा लाकडी सभा मंडपाचा केलेला आपल्याला दिसतो. त्याचबरोबर बाजूला नगारखाने आपल्याला दिसतात. आणि वरचं जे छत आहे ते संपूर्ण छत हे काय म्हणूयात मराठा शैलीचं बांधलेलं आपल्याला आढळतं. त्यामुळे आत्ताची जी स्थिती आहे ही स्थिती ही पेशवे काळामध्ये त्याची ज्यावेळेस जीर्णोद्धार झाला तशी आहे. काही चित्र होती पण पुन्हा कालांतराने मराठा शैलीतली चित्र नष्ट झाली आहेत. एखाद दुसरी आपल्याला दिसतात ती तिथं अगदी शांतपणे जाऊन बघितलं तर आपल्याला ती कळतात. मारुतीचं चित्र आहे तिथं अजूनही मराठा कालखंडातलं. अंतराळात दगडी जे वितान आहे ते पण बघण्यासारखं आहे. त्यात काही मराठा काळातले रंग अजूनही शिल्लक आहेत त्याला दिलेले, त्यामुळे तेही अत्यंत बघण्यासारखे. बाजूच्या प्रदक्षिणा मार्गावर गरुडाची मूर्ती आहे, गणपतीची मूर्ती आहे, विठ्ठलाची मूर्ती आहे, गजलक्ष्मीची मूर्ती आहे. सो तीही मारुतीची मूर्ती आहे, तेही बघण्यासारखं आपल्याला तिथं आहे. म्हणजे हे इतिहास अभ्यासक तर्काच्या आधारे मांडत असतात. तर्काच्या आधारे कसं तर मी जसं तुम्हाला म्हटलं की हे मंदिर तसं बऱ्यापैकी प्रसिद्ध मंदिर आहे आणि तुकाराम महाराज लोहगावला ज्यावेळेस येत असावे त्यावेळेस हे महत्वाच्या मंदिरांमध्ये जिथं कीर्तनं होत होती त्यातलं हे एक मंदिर असावं असं समजलं जातं. महत्वाचं का मंदिर याचा आणखीन एक गोष्ट म्हणजे आजचा जो पश्चिमेकडचा दरवाजा आहे नागेश्वराचा, त्या पश्चिमेकडच्या दरवाजाच्या शेजारी एक मोठं तीर्थ होतं, त्याला नागतीर्थ असं म्हणतात. 1872चा जो ब्रिटिशांनी पुण्याचा मॅप काढलाय तो भारत इतिहास संशोधक मंडळात सुद्धा आहे. त्या मॅप मध्ये हे नागेश्वर मंदिर आणि त्याच्या बाजूचं जवळपास 45 पायऱ्यांचं मोठं तीर्थ
हे त्या नागेश्वराला होतं. आणि त्यात काय म्हणत आंघोळ केली किंवा ते पाणी आपल्या शरीराला लागलं तर अनेक त्वचारोग बरे व्हायचे, असं त्या काळात मान्यता होती. नंतरच्या काळात ते पूर्णपणे बुजवलं गेलं, आता आपल्याला ते दिसत नाही. पण 1872च्या याच्यात ते तीर्थ मात्र व्यवस्थित काढलंय आणि त्याला मोठ्या मोठ्या त्या 45 पायऱ्या आहेत. एका मोठ्या मंदिराला एक मोठं तीर्थ असणं. आपण अगदी जवळ, पुण्याच्या जवळ मोठं तीर्थ वगैरे जर बघायचं झालं तर लोणी भापकरला तुम्ही गेला असाल, तर लोणी भापकरला मोठी पुष्करिणी आहे, पण तीर्थ असलेलं मंदिर किती मोठं दिसतं याचा तुम्हाला अंदाज येईल. त्यामुळे अशा मोठ्या मंदिरात मोठ्या मोठ्या संतांची कीर्तनं, प्रवचनं ही सादर झालीच असावीत असे अभ्यासक तर्क मांडतात. मंदिराचा शिवलिंग घडीव शिवलिंग आहे. फक्त याची वेगळेपण, जे अत्यंत महत्वाचं वेगळेपण आहे, ते म्हणजे तुम्हाला खाली उतरून जावं लागतं गर्भगृहात जात असताना. जे की थोडीशी जुनी मंदिर आहे त्यामध्ये आपल्याला दिसतं की ही थोडस खाली उतरून आपल्याला ह्याच्या दर्शनासाठी शिवलिंगाच्या जावं लागतं. आणि शिवलिंग हे नेहमीप्रमाणेच त्याची शाळुंका आणि वरचं पिंडी ही अगदी कॉमन आहे, जशी बाकी ठिकाणी असते.